तर काल आई घरी आली होती आणि इकडचं नवीन घर आईला माहित नव्हतं, त्याच्यामुळे प्रियान तिला आणायला गेला होता. त्याच्यानंतर इथे आईचं आल्या अगोदर पोथी वाचणं चालू आहे, कारण की हनुमान चालीसा, हरिपाठ आणि देवाची एक जपमाळ केल्याशिवाय तिचा दिवसच जात नाही. सोबतच मग थोड्या वेळाने बोरीचे बाबा पण आले होते, त्यांना थोडंसं इकडे काम होतं त्याच्यामुळे, आणि इथे त्यांची देवपूजा चालू आहे. तर त्या दिवशी तरी स्वयंपाक वगैरे काही झाला नव्हता, म्हणलं आज तरी गडबडीत करूया. तर माझी काही इथे आवरावर नव्हती झाली, गडबडीने स्वयंपाकाला लागले. पटकन स्वयंपाक केला, वरण भात, भाजी पोळी आणि गोडमध्ये इथे गुळाचा शिरा बनवला होता. तर जेवायला हे वाढलं आणि बाबांसोबत हे पण जेवायला बसले होते. जेवण वगैरे आवरले आणि त्याच्यानंतर बाबा लगेच निघाले आणि नंतर मग आम्ही पण सगळेजण जेवायला बसलो. तर इथं प्रक्षिताला ना वटाण्याच्या शेंगा सोलायच्या खूप आवडतात बघा, तेच तिचं चालू आहे. तर आईला होता गुरुवार, आईने उपवास सोडला. त्याच्यानंतर आईला मेहंदी लावायची होती, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं लग्नाला. आईने इथे मस्त मला हाताला एक हँड ग्लोव्ज करून दिलाय. तर लग्न आहे नांदेडला, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचंय आणि सकाळी गडबडीत काही साडी वगैरे बघणं होणार नाही, त्याच्यामुळे रात्रीच मग मी ठरवून ठेवलं की साडी सकाळी कुठली घालायची. तर